महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिक्षक की गावगुंड, शिक्षकासह त्याच्या 2 मुलांनी केला दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला। शिक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल। केज तालुक्यातील गुंडागर्दी आणि दादागिरी थांबायचे नाव घेत नसून जिल्हा परिषदेच्या एका वस्तीशाळा शिक्षकाने त्याच्या बदली संदर्भात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार का केली या रागातून चक्क शिक्षक आणि 2 मुलांनी तक्रारदार आणि त्याच्या भावावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पेशाने शिक्षक असलेल्या शिक्षक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। तसेच शिक्षकाच्या मुलाच्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील हनुमान वस्ती शाळेवर वस्तीशाळा शिक्षक कार्यरत आहेत। त्यांच्या बाबतीत गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत। दिनांक 29 मे रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास हे दोघे भाऊ वडवणी येथील शेतातील भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी जात होते। ते दोघे मेंढीच्या ओघळात असलेल्या लमानबाल नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात आले असता तेथे वस्तीशाळा शिक्षक हे हातात कोयता आणि कुऱ्हाड घेऊन आले आणि त्यांनी उद्देशून म्हटले की तुम्ही त्यांच्या विरुद्ध गट शिक्षण अधिकारी केज यांच्याकडे बदली करण्याबाबत तक्रार अर्ज का दिला असे म्हणून शिवीगाळ केली। त्यानंतर एका सहशिक्षकाने त्याच्या हातातील कोयत्याने भारत साठे यांच्या मानेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला। मात्र भारत साठे यांना वार चुकवण्याचा प्रयत्न करीत असताना तो वार डाव्या हाताच्या मनगटावर लागला। त्यानंतर त्यातील शिक्षकाने पप्पू चाटे यांच्यावर देखील कोयत्याने वार केला। यात पप्पू चाटे ही जखमी झाले आहेत। या प्रकरणी भारत साठे यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकांसहित इतर 2 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।